युद्ध सुरू करायच्या अगोदर मी माझ्या हातात माझे शस्त्र घेतले, पण समोर पाहतो तर दुश्मन सैनिकांची खूप मोठी फौज उभी होती. इतक्या साऱ्या दुश्मन सैनिकांसोबत मी एकटा कसा लढणार हा माझ्या डोक्यात विचार आला. या सर्व दुश्मन सैनिकांना जिंकून मला वांग्याची भाजी आणि डाळ भाजी घ्यायची होती, पण ह्या खादाड सैनिकांच्या समोर मी जाऊ शकत नव्हतो. मग मी दुसऱ्या बाजूला महिला वर्गाकडे गेलो, पण त्यांची बडबड ऐकून मी स्वतःच माघार घेतला. सर्व दुश्मनांनी मला चारही बाजूनं घेरलं होतं आणि कोणी मला मधात घुसू नव्हतं देत. एका ठिकाणी मी मधात घुसून दुश्मन सैनिकांची फौज तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्या दुश्मन सेनानीने सुद्धा मला बाहेर हकललं. मी मागच्या बाजूने जाऊन HMT भात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सुद्धा मला नाकारलं आणि धुतकारलं आणि दुश्मनांनी येऊन मला पुन्हा बाहेर हकललं. समजून नव्हतं झालं काय करावं. एक वेळ तर हा सुद्धा विचार केला की जाऊ दे, चुलीत नाही पाहिजे मला वांगा भाजी आणि डाळ भाजी. पण तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी परत मागच्या बाजूनं गेलो आणि टेबलाच्या खाली टुचुकनं घुसून माझं मिशन पूर्ण केलं आणि शेवटी डाळ भाजीचा घेतलेला पहिला घास आणि कढीचा पहिला थेंब माझ्या होटाशी आल्यावर माझं जीव अमृततुल्य झालं. आजच्या परिस्थितीवरून मला लक्षात आलं की एअरटेलचा सिम जिओच्या सिम पेक्षा चांगला नेटवर्क देते.